नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण उन्हाळा स्पेशल मसाला ताक किंवा मठ्ठा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। बाहेर उन्हाचा चटका खूप वाढलेला आहे आणि अशा परिस्थितीत मठ्ठा तर आपण सगळेच बनवतो। चला तर मग ह्या एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची, चवीपुरतं मीठ, थोडीशी पिठी साखर, थोडासा अद्रकाचा तुकडा, साधारणपणे 1 इंच आल्याचा तुकडा आहे आणि चवीपुरतं काळं मीठ आहे। काळ्या मिठामुळे याला छान चटपटीत चव येते। आणि हे आहे ताक, तर ताक शक्यतो घरचंच घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकलेली आहे। आता हे टाकल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि काळं मीठ असल्यामुळे मिठाचं प्रमाण बेताचंच घालायचं आहे। आता पिठी साखर घालायची आहे। पिठी साखर लवकर वितळते, त्याच्यामुळे शक्यतोवर पिठी साखरेचाच वापर करायचा। आणि हे आहे काळं मीठ। काळ्या मिठामुळे याला छान चटपटीत चव येते, त्याच्यामुळे ते देखील याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आता ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे अद्रक, पण ते किसून घालायचं आहे। मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करताना ह्याच्यामध्ये चुकूनही अद्रक आपल्याला ॲड करायचं नाही आहे, त्याच्यामुळे जो परफेक्ट फ्लेवर असतो तो आपल्या मठ्ठ्याला येणार नाही। अगदी लग्नाच्या पंक्तीतला जसा मठ्ठा असतो तसा छान चवदार मठ्ठा हा बनतो। तुम्ही नक्की ट्राय करा। आता हे किसलेलं आलं याच्यात घालून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये पुदिन्याच्या पानाची पेस्ट देखील घालून घेणार आहोत। पुदिना हा तसाही खूप औषधी असतो आणि उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या आहारामध्ये पुदिन्याचा वापर खूप जास्त प्रमाणात करतो। आता हे सगळं साहित्य टाकून झालेलं आहे। ह्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। अतिशय कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारा हा मठ्ठा तुम्हाला देखील नक्की आवडेल। तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला किंवा जिऱ्याची पावडर देखील घालू शकता। आता मी पुदिन्याच्या पानाची पेस्ट करून घेतली आहे आणि ही पुदिन्याच्या पानाची पेस्ट आपण ह्याच्यामध्ये ॲड करतोय। तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील ह्या पद्धतीने मठ्ठा किंवा मसाला ताक नक्की बनवा। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका। माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर ऑलमोस्ट आपला मठ्ठा आता तयार आहे। थोडासा पोटाला थंडावा भेटावा म्हणून याच्यामध्ये आईस क्यूब देखील तुम्ही ॲड करू शकता। आणि आता याला ग्लासमध्ये आपण सर्व करून घेणार आहोत। तर हा मठ्ठा तुम्हाला आवडला की नाही नक्की मला कमेंट करून सांगा। आपण असंच उन्हाळा स्पेशल भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।